हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवतेय गौरीसाठीच्या छान छान अशा हेअरस्टाईल. तुम्ही पण इंटरेस्टेड आहात ना? चला तर मग शिकूया. तर हे बघा, पहिल्यांदाच मी असं गजरा लावून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं लावलं? थांबा दाखवते. सगळ्यात आधी तर आपल्याला लागतील अशा प्रकारचे रबर बँड्स. कुठलाही असेल तरी चालेल. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल. मी हा वापरते कारण ब्लॅकमध्ये दिसणार नाही तुम्हाला, सो मी हा वापरते, सो तुम्हाला दिसेल. तर तो आपल्याला असा गौरीच्या आंबाड्याला फिक्स करून घ्यायचा आहे. हेच खूप महत्त्वाचं आहे आणि हाच बेस आपल्याला सगळीकडं उपयोगी पडणार आहे. त्यानंतर मी घेतला इथं गजरा. तर गजराला मी डबल करून घेतलंय असं. आता करायचंय असं, हे बघा इथं रबर बँड दिसतंय. हा गजरा घ्यायचा आणि रबर बँडच्या असं आतमध्ये खोचून बाहेर काढायचं. दॅट्स इट. इकडून पण सेम करायचंय. रेडी. इथे तुम्हाला कोणताही टेप, कोणतीही पिन, काहीही वापरायची गरज नाहीये. इतकी सोपी आहे. तुम्ही पण ट्राय करा. तर गजरा तर लावून झाला. समजा तुम्हाला अशा प्रकारचे जे वेल असतात, जे आपण कानाला लावतो, ते जर गौरीला घालायचे असतील तर कसे घालायचे? थांबा दाखवते. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला गौरीला कानातले घालून घेऊया. मग मी तुम्हाला असे हे वेल मी आता कानातल्यामध्ये इन्सर्ट करून घेतले. आता फक्त आपल्याला हे इकडे ऍडजस्ट करायचंय. तर दाखवते. आपण जो रबर बँड लावलाय तो थोडासा उचलायचा आणि त्या रबर बँड मध्ये आपला वेल जो आहे तो खोचून घ्यायचा. दॅट्स इट. आणि तुम्ही बघा किती छान दिसतंय गौरीला. आता मी दाखवते. हे जे असे वाले रेडीमेड ब्रोच असतात जे आपण यूज करतो इन्स्टंट हेअरस्टाईलसाठी, तर ते आपण गौरीसाठी कसे यूज करायचे? तर आपल्याकडे अशा प्रकारच्या सेफ्टी पिन तर असतातच. ऑफकोर्स आपण साडीला वगैरे यूज करतो त्याच पिन मी इथं वापरते. बाकी कुठल्याही फॅन्सी, कुठल्याही टूलची, कुठल्याही क्लिप्सची आपल्याला काहीही गरज नाहीये. जस्ट याचे 2 एंड जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पिन अशा हे करून घ्यायचे आहेत, इन्सर्ट करून घ्यायचे. शक्यतो ह्याच्यासाठी अशा छोट्या छोट्याच पिन यूज करा, म्हणजे ज्याने गौरीच्या मुखवट्याला पण काही डॅमेज नाही होणार आणि आउच आपलं काम पण होऊन जाईल. आणि आता ही जी पिन आहे ती आपल्याला ह्या रबर बँड मध्ये लावून घ्यायची. दॅट्स इट. हे बघा, आहे की नाही भन्नाट आयडिया? तुम्ही नक्कीच ट्राय करा. कारण असे ब्रोचेस आजकाल सगळे यूज करतात. मग गौरीनी काय केलंय? तिलाही ट्रेंडिंग हेअरस्टाईल आवडतीलच की. नाही संपलेला नाहीये व्हिडिओ. तुम्ही म्हणाला तर ही मध्येच फुलं घेऊन काय करतेय? तर आपण ह्याचीच हेअरस्टाईल बघतोय. आजकाल तुम्हाला माहितीये सोनचाफ्याची पण बर्न्स वगैरे खूप छान छान करतात आहे लोक. तर मग आपण ट्राय करायला काय हरकत आहे गौरीला पण. तर मग मी दाखवते. सोनचाफ्याच्या हेअरस्टाईलसाठी ना तुमच्याकडे जो रबर बँड लावलेला आहे आपण मागे गौरीला, तो थोडासा टाईट असणे गरजेचं आहे. तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली तुमचा रबर बँड चूज करा. आणि आपल्याला करायचं इतकंच आहे. 1 मिनिट. हा जो रबर बँड आहे आपला थोडासा असं वरती उचलायचं आहे आणि हे जे फुलाचं खालचं काय म्हणतात त्याला, खालचं देठाचा जो भाग आहे तो ह्याच्यामध्ये असा इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि पाकळ्या पुढे थोड्याशा अशा हे करायच्या. तर माझ्या ह्याचा देठ थोडासा मोठा आहे, बट ओके. दिसतंय मी कसं लावलं फुल? असे ऑल ओव्हर आपल्याला सगळी फुलं लावून घ्यायचे. मी लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकताय किती सुंदर फुलं लागलेत आपली. 1 मिनिट मी तुम्हाला समोरून दाखवते. किती छान दिसते माझी गौरी. आता जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं हे रबर बँड दिसतंय किंवा काहीही, तर तुम्ही त्याच्यावरती पुन्हा गजरा लावू शकता.
हे असं लावायचं, त्याच्यामुळं हे रबर बँड तुमचं टाईट असणं गरजेचं आहे. टाडा! आता समजा जर तुम्हाला माथापट्टीवाला लुक करायचा असेल, जसा राधा टाईप असतो तसा जर करायचा असेल, तर आता माझ्याकडे तर ते अवेलेबल नाही आहे. सो मी जे वेल आपण यूज केले होते लास्ट टाइमच्या हेअरस्टाईलमध्ये, तर मी तेच यूज करते. तुम्ही तुमच्याकडे असेल तर ते यूज करू शकता, पण मी तुम्हाला दाखवते की ह्याच्यापासूनही तुम्ही ते बनवू शकता. ह्यासाठी आपल्याला हे वेल आहेत, त्याला मी जे हेवालं एंड असतं गोलवालं, त्याच्यामध्ये छोटीशी सेफ्टी पिन इन्सर्ट करून घेतली. आणि आपल्याला ह्यासाठी ना असा ब्लॅक कलरचा कॉटनवाला थ्रेड हवा आहे. त्या थ्रेडमध्ये हे हुक आपण इन्सर्ट करून घेणार आहे. ब्लॅक असल्यामुळं ना प्लस पॉईंट हा होईल की ते दिसणार नाही केसांमधून. सो मी तर अटॅच करून घेतले. सेम आपल्याला दुसरं पण तिथंच अटॅच करून घ्यायचंय, लाईक धिस. तुम्हाला समजत असेल मी काय दाखवते ते. आणि आता हा जो दोरा आहे तो इथं प्रत्येक ह्याच्यामध्ये ना होल असतं, प्रत्येक मुखवट्याला असतं. तर तुम्हाला फक्त त्या होलमध्ये हा दोरा इन्सर्ट करायचा आहे. मी करून घेतलाय. आता तुम्ही बघा. आणि आता आपण ह्या ज्या सेफ्टी पिन लावल्या होत्या त्या आपण मागं लावलेल्या रबर बँडला लावून घ्यायचं. तर हे असं काहीच आपल्याला लावून घ्यायचंय. आता इथं आपण ब्लॅक थ्रेड यूज केल्यामुळं हे दिसणार नाहीये. फक्त ह्या होलमध्ये तुम्हाला तो थ्रेड टाईटली पॅक करायचा, म्हणजे हे पुढचं हलणार नाही. आता जर तुमच्याकडे मांगटिका असेल तर तुम्ही लावून घ्या. माझ्याकडे नाहीये, सो मी इथं तुम्हाला फक्त इयरिंग्स लावून दाखवते कसं दिसते. आता इथं माझ्याकडं मांगटिका नाहीये म्हणून मी इयरिंग वापरली. तुम्ही तुमच्याकडे असेल तर यूज करू शकता. बघा किती गोड दिसते आपली गौरी. कशी वाटली तुम्हाला हॅक? नक्की या गौरीला तुम्ही अशा वेगळ्या वेगळ्या हेअरस्टाईल ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठली ट्राय केली आणि तुम्हाला कुठली आवडली. याहूनही जर सोपं ऑप्शन तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे जे रबर बँड्स भेटतात, जे रेडीमेड गजऱ्यासारखा त्यांना लुक असतो, बिनधास्त घ्या. हे आपल्याला यूजसाठी पण खूप चांगले आहेत आणि ऑब्व्हियसली गौरीला तर सगळंच चांगलं दिसतं. हे फक्त असं घ्यायचं आणि आपण जसं रबर बँड लावतो तसं लावून टाकायचं, संपला विषय. हे बघ, खूप सुंदर, एकदम नॅचरल लुक येतो. तर तुम्हाला कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.